नमस्कार. कसे आहात? प्रांजल माइंड केअरमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हा मुलगी आहेत का हो? हो, मी विचारते, तुम्हाला मुलगी आहे का? आणि त्या मुलीची फार काळजी वाटते का? की आपल्या मुलीचं कसं होईल, हिला कसं आपण ट्रीट करावं, हिला कशी समाजाची ओळख करून द्यावी. आज ज्या काही आपण घटना ऐकतोय त्या घटनेमुळे फार टेन्शन येतंय. तर आपण आपल्या मुलीला कसं समजावून सांगावं, या काही वाईट घटना ज्या कानावर येत आहेत त्याच्यामुळे मन अगदी सुन्न होतं आहे, या गोष्टीतून आपल्या मुलीला कसं प्रोटेक्ट करायचं किंवा त्यातून तिला कसं खंबीर बनवायचं, हे प्रश्न तुम्हाला पडले आहेत का? जर हे प्रश्न तुम्हाला पडले असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओ बघताय. हो, जर तुम्हाला मुलगी असेल तिला कसं स्वाभिमानी आणि इंडिपेंडंट आणि शक्तिशाली बनवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर काय होतं ना की आपल्या मुलीला सगळ्यात आधी तिला असं गुळमुळीत असं तिला डॉल बनवायची नाही आहे. आपल्याला तिला एक बाहुली बनवायचं नाही आहे, तर आपल्याला तिला एक कणखर व्यक्तिमत्व तिचं बनवायचं आहे. तुमच्या मुलीला तुम्ही सांगा की तू बेटा जशी आहेस ना तशी खूप छान आहेस. कारण बरेचदा मुलींचा एक मोठा प्रॉब्लेम असतो, तो मुलींचा दोष नाही आहे, तो समाजाचा दोष आहे. आधीपासून एक मुलीच्या सौंदर्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. आता परिस्थिती बदलत आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. परंतु तरीही की मुलगी कशी असावी, तर मुलगी जिची हाईट एवढी एवढी असावी, तिचा वर्ण गोरा पाण असावा, नाकूड डोळे नीटच असावी, तिचे डोळे कमळासारखे असावे, तिचे केस लांब असावे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. या मुलीच्या सौंदर्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. आणि प्रत्येकाचं सौंदर्य सारखं असतं का? आणि सौंदर्याची महत्त्वाचं म्हणजे ही सौंदर्याची डेफिनेशनच चुकीची आहे. तुम्ही स्वतः विचार करा आणि बघा की तुम्हाला कोण आवडतं. तर आपण आपल्या मुलीला काय सांगायला हवं? विषय भरकटच जाऊ नये म्हणून मी परत पॉईंटवर आले. तो विषय जो आहे त्या विषयावर आपण नक्कीच बोलू, पण आज आपण वेगळ्या याच्यावर बोलणार आहोत. तर जो काही तुमची मुलगी आहे तिला सांगा की बेटा तू जशी आहेस ना, हां, तुझं नाक गुटका आहेस का, किती छान दिसते, पण तू खूप सुंदर आहेस. तू जशी आहेस तशी छान आहेस. तुझा वर्ण सावळा आहे का, तुझा वर्ण काळा आहे का, पण तू जशी आहे तशी सुंदर आहेस. जसं आहे, जसं निसर्गाने आपल्याला दिलं आहे, देवाने आपल्याला दिलं आहे, तसं एक्सेप्ट करायला आपल्या मुलीला शिकवा. तिला सांगा की तू कुठेच स्वतःला कमी समजू नको, तू खूप छान आहे. सेकंड, आपल्याला तिला हे सांगायचं आहे की स्वतःचे निर्णय स्वतः घे. तुला काय शिकायचं आहे ते तू ठरव. तुला सायन्स घ्यायचं आहे, आर्ट घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, तुला नोकरी करायची आहे, नाही करायची आहे, दॅट्स टोटली डिपेंड ऑन यू. तुझा डिसिजन आहे, तो तू घे. तुला लग्न कुणाशी करायचं आहे तोही डिसिजन तू घे, परंतु ते सगळं आमच्या संमतीने कर. आम्हाला सगळं सांग, तेवढा विश्वास तुम्ही तिला द्या. देन थर्ड, आपल्याला तिला सांगायचं आहे की प्रेम खूप महत्त्वाचं असतं. बरेचदा कॉलेज लाईफमध्ये मुली प्रेमात पडतात आणि ते प्रेम नसून ते अट्रॅक्शन असतं हे त्यांना कळतच नाही. तेव्हा प्रेम महत्त्वाचं आहे. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला खूप प्रेम मिळतं, तुमचं लग्न झालेलं आहे, उद्या तुझं लग्न होईल, तुला खूप प्रेम करतील, पण ते तुला इज्जत, ज्याला आपण स्वाभिमान म्हणतो, तो तुझा जपला जातोय का, हेही तेवढं ध्यानात घे. नुसतं प्रेमावर चालत नाही, तर आपला मान सन्मान होणं सुद्धा गरजेचं आहे. जिथे आपल्या सन्मानाला ठेच पोहोचत असेल तिथे आपण समजून वागायला हवं, असं माझं तरी मत आहे. देन तिला हे सांग की तुला कोणी नाही म्हटलं. बरेचदा काय होतं ना की कॉलेज लाईफमध्ये असताना अफेअर्स होतं, कोणीतरी आवडतं, मग मुली प्रपोज करतात आणि मग तर नाही म्हणतात. ॲक्सेप्ट इट. लग्नाच्या वेळीही होतं की मुलं येतात, बघतात, त्यांनाही पसंत पडत. ॲक्सेप्ट इट. आशा लावून बसू नका.
की हां त्याचा नकार मग होकारात होईल. हे झालं लग्नाच्या बाबतीत किंवा अफेअरच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघूया की आपण जिथे एखाद्या ठिकाणी जॉबसाठी जातो, एखाद्या ठिकाणी ॲडमिशनसाठी जातो आणि आपली नाही होत ॲडमिशन त्या कॉलेजला, आपली इच्छा असते पण तिथून आपल्याला नकार येतो, किंवा एखाद्या जॉबला जातो तिथून आपल्याला नकार देतो. ते काहीही रिझन देऊन नकार देऊ शकतात. तर त्यांना एक आणखी आपल्यापेक्षा सुपेरियर कॅन्डिडेट्स भेटेल असं. तेव्हा त्या नकाराला लावून घेऊ नका. तो नकार एक्सेप्ट करा आणि नव्या उंदीने कामाला लागा. हे आपण आपल्या मुलीला समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर लोक काय म्हणतात, लोक सगळ्यांनाच नाव ठेवतात. जर तुम्ही काही चांगलं करायला गेलेत, आली मोठी, एवढं काय तिला समजतं आणि आता म्हणे मी हे करते. ती आणि त्या कॉलेजला जाण्याचं स्वप्न बघते, तिच्या घरची ऐपत तरी आहे का? यासारखे टोमणे, यासारख्या गोष्टी होतच राहतात. त्या आजच नाही, त्या कायम होत राहतात. तेव्हा लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय करावंसं वाटतं हे महत्वाचं आहे. हे तुम्ही आपल्या मुलीला समजावून सांगा. त्यानंतर बरेचदा काय होतं की तू खूप एकटं वाटतं. बरेचदा मुलींना होतं की एकटं वाटतं, दुःखी दुःखी वाटतं. त्याला कारण ते स्वतः नसतात, कुणाचं तरी वेगळ्याचं कारण घेऊन त्या दुःखी झालेल्या असतात. तेव्हा त्यांना सांगा की बेटा तुझा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे, त्यानंतर दुसऱ्याचा आनंद. आनंद हा असुरी नसावा, आनंद म्हणजे निखळ आनंद. परंतु तू दुसऱ्याच्या आनंदासाठी तुला जायचं होतं आर्टला, कारण तुला आर्ट फार आवडायचं, पण सगळे म्हणतायत, घरच्यांची इच्छा आहे, दीदी म्हणतोय, दादा म्हणतोय की नाही तू सायन्सच घेतलं पाहिजे, इट्स आवर प्रेस्टिज पॉइंट. तर तिथे नकार देऊन तुला जे आवडतं ते कर. स्वतःला, आपल्या मुलीला एक विश्वास द्या, बेटा तू एकटी नाहीयेस. बरेचदा काय होतं ना की वाईट घटना का घडतात, कारण आपला घरून सपोर्ट नसतो, आपल्या घरून विश्वास प्राप्त झालेला नसतो आणि या वाईट घटना होतात. तेव्हा आपल्या मुलीला सांगा की बेटा तू एकटी नाहीयेस, मी आई, मी तुझी आई तुझ्या सोबत आहे आणि कायम सोबत राहणार आहे. तुला काहीही प्रॉब्लेम येऊ दे, तुझी आई तुझ्यासोबत खंबीरपणे आहे. तेव्हा आईला प्रत्येक गोष्ट आईसोबत शेअर कर, प्रत्येक गोष्ट आईला सांग, तुझ्या मनात काय चाललंय, आपण त्यावर सोल्युशन काढू. तू पैसे कमवतेस, तू नोकरीला लागलीये, तेव्हा खंबीर हो. ते पैसे तुझ्यासाठी खर्च कर, कारण काही पैसे तू स्वतःवर सुद्धा खर्च केले पाहिजे, तुझ्या आनंदावर खर्च केले पाहिजे. ते तू कर. तू दुसऱ्यांसाठी तर करणारच आहे, पण तुझ्या स्वतःसाठी सुद्धा, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा तुला काही पैसे खर्च करता यायला हवे. स्वतःचा आनंद स्वतः शोध. ते एकदा का तू शिकलीस ना, तर माझा आई होण्याचं सार्थकी लागेल. आणि आणखी शेवटी परत तिला सांगा की बेटा काहीही होऊ दे, पण तुझी आई कायम तुझ्यासोबत आहे. ज्यावेळेस हा विश्वास तुम्ही तुमच्या मुलीला देता, त्यावेळेस तिच्यासोबत काही चुकीचं होण्याचे चान्सेस, 100% मी म्हणणार नाही, पण चुकीचं होण्याचे चान्सेस हे खूप कमी झालेले असतात. तिला एक सपोर्ट मिळालेला असतो. तुर्तास आपण या विषयावर इथेच थांबूया. पुढील अनेक असे व्हिडिओज मी घेऊन आपल्यासमोर येईन. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर म्हणून जर तुम्हाला काही माझी मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.